घरात एखादं मूल असतं, एखाद्या बाई दुसरं मूल होतं, ते पहिलं पोर तिला टारकं चिकटलेलं, दुसरं पोर खांद्यावर असतं चिकटलेलं, दुसरं तिला पहिलं काही सोडत नाही, ते हळूहळू त्याला सोडवत असते, हळूहळू आहे का नाही. त्या मुलाचा कल बघून त्याला अंजारून गोंजारून, या पोरात जरी दूध वेग पाडलं तरी त्या पोराला ती भरवत असते, त्याला अंघोळ कपडे हे त्याला अशी असुरक्षिततेची जाणीव न होऊ न देता. तर त्या मुलाला एकदा कळलं ना की ह्या बाळामुळे माझ्याकडे आता आई भयंकर हे करते, ताई इकडे तिकडे गेले की त्या बाळाचा हात ओढतं रागाने, आता त्या पोरामध्ये तो मुलाचा गुण असतो. तर ते होऊ नये म्हणून हळूहळू हळूहळू असं करत की त्या मुलाला बाजूला करते. आणि ती काम कराय तुझा भाऊ आहे किंवा तुझी ताई आहे, आता ही लहान आहे की नाही, तू कसा लहान होतास तेव्हा, बरोबर की नाही गुरु कसं तू लहान असताना कसं होतं तसंच हे आहे, आता तू दादा झाला. म्हणजे हळूहळू त्याला शिकवत शिकवत त्याच्या मनाची ती अवस्था तयार करून मग ती त्याला बाजूला करते.